मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि विषय आहे आपला तक्रार. तक्रार म्हणजे काय हो? प्रत्येक माणसाला एक सवय आहे की माझ्या गोष्टी दुसऱ्याकडून माहीत पडतात, म्हणजे ही कमालची गोष्ट आहे हो. म्हणजे मी एवढा फेमस माणूस. अहो, तक्रार करायची असला मित्रांनो, दुसऱ्याकडून कळण्यापेक्षा तुम्ही समोरच्या माणसाला बोला की बाबा तुमचा विषय असा होता, तो मला आवडला नाही, मी तुमची तक्रार तुम्हालाच करतो की बाबा विनंती आहे की तुम्ही असं बोललात, मला हट झालेला आहे. असं बोललं तर काहीतरी समाधान निघेल ना. आणि आपल्याच गोष्टी दुसऱ्याकडून माहीत पडतं म्हणजे काय, ते वाईट वाटतं ना. तक्रार करणाऱ्या माणसाला एकच विषय म्हणतो की मित्रांनो, तुम्हाला अगर तक्रार करायची असेल तर तुम्ही दुसऱ्याला सांगू नका, डायरेक्ट या आणि बोला की ही तक्रार आहे तुझ्याशी आणि तुझा विषय मला आवडला नाही, त्यामुळे मी तुला तुझी तक्रार करत आहे. बघा, निवारण निघल आणि आनंद बी होईल की यार समोरच्या माणसाला वाटेल की यार आपला काहीतरी गोष्ट दुसऱ्याला हट केली. सॉरी तर म्हणू शकतो ना. पण काही लोकांची जीवनात एक सवय झालेली, इकडली भाषा तिकडं, तिकडली भाषा इकडं. तक्रार म्हणजे तक्रार. तक्रारने काय पोट भरतं का? तो काय तुझा काय तक्रार निवारण करू शकतो का? नाही करू शकत. ज्याला तुम्ही तक्रार केली तोच त्याचा निवारण करू शकतो. हे हिस्ट्री आहे, लक्षात घ्या. अगर तुम्ही तक्रार केलं तर वाईट होणार तुम्हीच. त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला असेल तर तुम्ही तक्रार त्याच माणसाची करा आणि त्याला सांगा की बाबा तुमच्या ह्या गोष्टी मला आवडल्या नाही, त्याबद्दल मी तुमची तक्रार करत आहे. मग काय बरं वाटेल. चला, अशा गोष्टी घडतात जीवनात. पण मित्रांनो, काही लोकांची सवय आहे, बोलायची सवय म्हणजे बाहेरूनच बोलणार तो, तेव्हा आपल्याला कळतात. काही लोकांच्या सवयी तुम्ही मोडू नाही शकत. हे जगाचा नियम आहे, तुम्हाला सांगत आहे, ही पक्की गोष्ट आहे. असं जीवन आहे माणसाचं, काही करू शकत नाही. तक्रार करणाऱ्या माणसाला तुम्ही काही करू शकत नाही. तक्रार करणाऱ्या माणसाला ही सवयच असते, इकडं तिकडली भाषा इकडं, इकडली भाषा तिकडं. हे जीवन आहे, कट टू कट. चला, बाय मित्रांनो. बाय 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 बाय.